विभागाने एक मोठा इशारा दिला। राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासात विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह पावसाची 15 जिल्ह्यातील नागरिकांसाठी अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची सूचना ही राज्य शासनामार्फत आलेली आहे। आपण जर या 15 जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी आणि धोक्याची घंटा ही म्हणावी लागेल, कारण की आता 15 जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आता मोठ्या सतर्कतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। 15 जिल्ह्यांमध्ये आता 72 तास जवळजवळ 72 तास तुफान वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महत्वाच्या जिल्ह्यामध्ये बघा, या 15 जिल्ह्यांमध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आताच पत्रकार परिषद घेऊन या 15 जिल्ह्यातील नागरिकांना आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच की या 15 जिल्ह्यातील आपण राहत असाल, या 15 जिल्ह्यातील आपण रहिवासी असाल तर तुमच्यासाठी मोठा रेड अलर्ट सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। 15 जिल्ह्यातील नागरिकांना ही मोठी धोक्याची घंटा सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। या 15 जिल्ह्यात जर आपण राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी धोक्याची घंटा ही सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। यामध्ये पहिला जिल्हा आहे बघा, पहिला जिल्हा मराठवाड्यातील बघा छत्रपती संभाजीनगर। बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आता धोक्याची घंटा सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता आपल्याला पावसाच्या काही स्वरूपात हलक्या व वादळी वाऱ्याचा आपल्याला पाहायला मिळू शकतो। विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा पाऊस सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपल्याला सुद्धा पाहायला मिळू शकतो। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की आता धाराशिव जिल्हा। बघा धाराशिव मधील जर आपण पात्र लाभार्थी असाल, धाराशिव मधील जर आपण नागरिक असाल तर तुमच्यासाठी मोठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल, कारण की आता धाराशिव मध्ये सुद्धा आता विजांच्या कडकडाटासह आणि गारपिटीसह हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सुद्धा पाहायला मिळू शकतो। म्हणजेच की आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये आता आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो। यानंतर तिसरा जिल्हा आहे म्हणजेच की आता बीड जिल्हा। बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या विजांच्या कडकडाटासह हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस सद्यस्थितीला पाहायला मिळू शकतो, जेणेकरून आपलं जर शेतीची काही कामे राहिली असतील, उदाहरणार्थ बाजरी जर शेतकऱ्यांची राहिली असेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घेणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की आता विजांच्या कडकडाटासह महत्वपूर्ण आणि ही अपडेट स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। म्हणजे की आता 15 जिल्ह्यातील नागरिकांना आता रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे की आपण या 15 जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी धोक्याची घंटा आणि रेड अलर्ट सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे। बहुतांश जिल्ह्यामध्ये आता पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे, परंतु आता मराठवाड्यातील काही भागामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा सध्या आपल्याला पाहायला मिळू शकतो। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आताच आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।